शिर्डीच्या साईबाबांना सुवर्ण हिरेजडीत 12 लाखांचा मुकुटदान। साईबाबा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांची माहिती। 12,70,000 रुपयांचा हा मुकुट असल्याची माहिती। सप्तशृंगी घाट रस्ता आजपासून पुढील 3 दिवस बंद। सकाळी 7 ते दुपारी 12 वाजेपर्यंत वाहनांना बंदी। दरड संरक्षक जाळी बसवण्यासाठी बंद राहणार घाट रस्ता। रायगडमधील समुद्रकिनारे पर्यटकांनी फुल। श्रीवर्धन आणि दिव्यागार बीचला पर्यटकांची पसंती। किनाऱ्यावरील व्यावसायिक सुखावले। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यातून आतापर्यंत 75 लाखांहून अधिक लाभार्थींनी घेतले वैद्यकीय उपचार। सेवा पुरवण्यासाठी 1140 कर्मचारी कार्यरत। बुलढाण्याच्या वडनेर भोलजी गावात धार्मिक मिरवणुकीदरम्यान पाकिस्तान जिंदाबादचे नारे। बजरंग दलाच्या तक्रारीनंतर 4 जणांविरोधात नांदुरा पोलिसात गुन्हा दाखल। नाशिक शहरात सातपूर परिसरात दहशत माजवणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई। दगडफेक आणि शिबिगाळ करणाऱ्या टवाळखोरांची पोलिसांनी धिंड काढली। नागरिकांकडून कारवाईचं स्वागत। तीर्थयात्रेला निघालेल्या भाविकांच्या ट्रॅव्हल्सना कंटेनरची धडक। अपघातात 20 भाविक जखमी। नांदेडच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू। नाशिकच्या मळा परिसरात पोहण्यासाठी गेलेले 2 जण शेततळ्यात बुडाले। अग्निशमन दल आणि पोलिसांकडून दोघांचं शोधकार्य सुरू। चंद्रपूरमध्ये गोंडवाना विद्यापीठातर्फे आयोजित संविधान सन्मान महोत्सवाचं रामदास आठवले यांच्या हस्ते उद्घाटन। संविधान जनजागृतीसाठी 26 जानेवारी 2025 पर्यंत विविध कार्यक्रम आणि उपक्रम राबवले जाणार। NSL साखर कारखान्यांचं दूषित पाणी माजलगाव धरणाच्या कॅनॉलमध्ये। नागरिकांचा जनावरांच्या आरोग्याला धोका। NSL शुगर कारखान्याचा परवाना रद्द करण्याच्या मागणीसाठी शेकापसह शेतकऱ्यांचा रास्ता रोको। अहमदनगरच्या खडकीमध्ये साळकाई कृती समितीचा रास्ता रोको। साळकाई उपसा जलसिंचन योजना तातडीने पूर्ण करावी या मागणीसाठी आंदोलन। वाशिमच्या सोनखासमधील मारुतीच्या मंदिरावर वीज कोसळली। कळसाच्या काही भागांचं नुकसान। सुदैवानं मध्यरात्रीची वेळ असल्यानं मोठा अनर्थ टळला। सांगलीच्या कोसारीमधील शाळेत पोषण आहारातील 400 किलो तांदळाची चोरी। न्यू इंग्लिश स्कूलमधला प्रकार। अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल। साताऱ्यातील खंडाळ्यात महामार्गावर ट्रकची जवळपास 10 वाहनांना धडक। अपघातात 10 ते 12 प्रवासी जखमी। ट्रक चालक पोलिसांच्या ताब्यात। लातूरमध्ये अवैध गर्भपात केंद्रावर पोलिसांचा छापा। बोगस डॉक्टरचा गर्भपाताचा अवैध धंदा उघड। नागपूर महापालिकेच्या स्वच्छता दौड 2024 पोस्टरमुळे वाद। पोस्टरवर अशोक चक्र आणि स्वच्छतेचं प्रतीक म्हणून झाडूचं चिन्ह लावल्यावरून आक्षेप। माजी मंत्री नितीन राऊतांकडून तक्रार दाखल। सोयाबीन प्रश्नावरून ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख आक्रमक। कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांसह मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची भेट घेतली। देशमुखांची भूमिका योग्य। त्यांच्या मागण्यांचा विचार करू। विखे पाटलांची प्रतिक्रिया। मोहोळकडून अनगरकडे परत जाताना अजित पवारांच्या ताफ्यासमोर मराठा आंदोलकांची घोषणाबाजी। अजितदादांनी गाडी थांबवून आंदोलकांसोबत चर्चा केली। इंदापुरात बस स्थानकासमोर मनोज जरांगेंच्या समर्थनासाठी रास्ता रोको। मराठा बांधवांकडून 1 मराठा लाख मराठाच्या घोषणा। जालन्यात मराठा आंदोलकांकडून टायर जाळून सरकारचा निषेध। सरकार जरांगेंच्या मागण्यांकडे मुद्दाम दुर्लक्ष करत असल्याचा आंदोलकांचा आरोप। नाशिकच्या नांदगावात सकल मराठा समाजाचा मोर्चा। मनोज जरांगेंच्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी मराठा आंदोलकांनी अर्धनग्न होऊन अंगावर आसोड ओढून आत्मक्लेश केला। माजी आमदार नरेंद्र दराडेंवर तोतयागिरी केल्याचा गुन्हा दाखल। मात्र दराडेंनी असं पत्र दिलंच नाही। दराडेंच्या कार्यालयाकडून खुलासा। जळगावच्या चोपडामध्ये संविधान आर्मी संघटनेची शरद पवार पक्षाच्या शिवस्वराज्य सभेत घोषणाबाजी। माजी आमदार संतोष चौधरी यांची पक्षातून हकालपट्टी करण्याच्या मागणीसह भुसावळ विधानसभेची जागा मिळवण्याची मागणी। अपघातानंतर रुग्णाला उपचार न मिळाल्यानं मनसैनिक आक्रमक। बीडमध्ये जिल्हा रुग्णालयात मनसैनिकांचा खळलख अटॅक। अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला होता। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।